कराडचा खुशबू धाबा आहे की नाही, तिथे येथे पालखीला जेवण वगैरे असतं, प्रसाद वगैरे. तर तिथे आमच्याबरोबर घराच्या तिथेच आहे खुशबू धाबा. तर हे बघा पालखी आली होती विठ्ठल रुक्माईची. आता पंढरपूरची यात्रा खूपच जवळ आली आहे. तर हे बघा इतकं भारी वाटत होतं ना. तर दुपारचीच आली होती, तर पटकन आम्ही तयार होऊन गेलो होतो. आणि एवढं ऊन लागत होतं की नाही, जबरदस्त ऊन होतं इथे. हे बघा गेले की आम्ही लगेच तिथे गेलो होतो दर्शन करायला. तर भरपूर जणांनी पालखीला वगैरे असं दान वगैरे जबरदस्त हे केलं होते. देवाला जेवढं कराल तेवढं कमी आहे, खरंच आहे. हे बघा एवढं सुंदर वाटतात ना, म्हणजे त्यांना काहीच म्हणजे हे वाटत नाही की आपले पाय दुखत आहेत ना, तर काय कसं देवाची साथ असते त्यांना, कसे चालत जातात वगैरे. किती सुंदर वाटतं हे ना, म्हणजे शब्दच नाही आहेत बोलायला, एवढं सुंदर वाटतं आहे. आणि म्हातारी लोक तर जास्तच आहेत, म्हणजे त्यांना एवढी आवड आहे ना. आणि कितीतरी लोक 30-35 किंवा 40-45 वर्ष अशी चालत निघालेली आहेत. त्यांना एवढी वर्ष झालेली आहेत चालत जाताना. माझी आजी पण जायची. हे बघितलं की माझ्या आजीची आठवण यायची. आणि पंढरपुरात गेले की नाही की आम्हाला माळा छोट्या बांगडी वगैरे अशी घेऊन यायची. हे आता आम्ही खाली उतरले होतो जायला. हे बघा आता निघालो आहे आम्ही. ऊन खूपच होतं, म्हणजे खूपच ऊन होतं इथं. एक साईडून जायचा गाड्यांचा रस्ता करून टाकला. इथे या साईडला रस्ता ब्लॉक झाला होता. हे बघा एवढे सगळे कोण एवढे हे म्हणत होतं की ऊन पडले, आम्ही कसं जाऊ. गर्दी बघा तुम्ही किती सगळे, जबरदस्त गर्दी झाली होती. सर्वांनी फेर वगैरे धरले होते, फुगड्या वगैरे खेळत होते, सुंदर वाटत होतं. हे बघा सगळे बसून पण बघत होते. इतकं सुंदर वाटतं ना, खूपच भारी वाटत होतं. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी नाहीच भेटलं आम्हाला हे पालखी वगैरे असं दर्शन करायला, का तर अहमदाबादला होतं. ह्यावेळेस बरोबर सापडलो आम्ही दर्शन करायला. एवढं भारी वाटत होतं ना, मस्तच वाटलं. रामकृष्ण हरी. हे बघा जेवढं करल तेवढं देवाचं कमी आहे. एवढे लोक चालत जातात. मी तर ऐकलं आहे बाहेरची लोकंसुद्धा फॉरेनरवाले पण येतात इथे देवाला चालत, म्हणजे तिथून नाही, इकडे आपल्या इकडे येऊन. एवढं सुंदर वाटत होतं ना खरंच. आणि त्यांना एवढे सगळे सेवाकरी भेटतात ना, सेवा वगैरे करायला. डॉक्टर लोकसुद्धा पाय वगैरे चेपून द्यायला येतात. किती सुंदर वाटतं ना, मस्तच. कोणी जातपात वगैरे कोणी बघत नाही. एवढं भारी आहे ना हे देवाचं. एवढे 15-20 दिवस, किती दिवस चालत जातात ते, तेवढे दिवस त्या लोकांची सेवा करतात सगळे. कोण जेवण देतं, कोण हातपाय चेपून देतं, कोण काय देतं. आमच्या पण बिल्डिंगमध्ये आले होते, तर ते दाखवेन तुम्हाला. खूप छान वाटलं होतं. लगेच पाया पडतात बघा ते एकमेकाच्या. भजन वगैरे पण एवढं सुंदर बोलत होते ना ते लोक, मस्तच बोलत होते. आणि सगळे ह्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये सगळे हे करून गेले होते, स्वतःला हरवून गेले होते. हे बघा सगळे हे करत होते बघा. इकडे फुगड्या वगैरे चालू होत्या, इकडे फेरा धरलेला कोणी कोणी. आणि जे ढोल वगैरे वाजवत होते ना, एवढं सुंदर वाटत होतं, मस्तच. इकडे माणसांनी वगैरे पण फुगड्या वगैरे चालू केल्या होत्या. हे बघा हे कीर्तनकार महाराज आहेत, त्यांनी पण कशा फुगड्या खेळायला चालल्यात बघा त्यांच्या. खूपच सुंदर होतं हे, म्हणजे शब्दात मांडू शकणार नाही असं होतं. इथे बघा परत फेर झाला. आमच्या बिल्डिंगमध्ये पण दुसऱ्या दिवशी आली होती, तिथं पण मी शूट केलं.
बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्सला शेअर करा. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला कसे वाटतात, काय बदल करावा लागेल काय नाही ते पण सांगा मला प्लीज. आणि लाईक करा. ही गर्दी बघा किती सगळी झाली होती, खूपच गर्दी झाली होती. आम्ही पण फेरा करायला गेलो होतो आतमध्ये आणि नंतर आम्ही निघून गेलो होतो दर्शन करून. छान वाटलं. पण आपण पंढरपुरात तर हे करू शकत नाही, पण इथे तरी दर्शन झालं. हे वाजवतात किती सुंदर बघा, खूपच मस्त वाजवत होते. आणि करा दर्शन. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आता आम्ही निघालो आहे घरी. यांचं हे सर्व झाल्यानंतर यांना इथे प्रसाद होता, जेवण वगैरे, आणि नंतर हे पुढे जाणार होते लोक. किती हे करतात ना, बापरे, जबरदस्त हे करतात. मस्त वाटलं हे बघून. रामकृष्ण हरी.